नमस्कार सर्वांना, विजन जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, पृथ्वीच्या सर्वात आतील थरास खालीलपैकी काय म्हणतात? पृथ्वीच्या सर्वात आतील थरास खालीलपैकी काय म्हणतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, पृथ्वीच्या सर्वात आतील थराला गाभा असे या ठिकाणी म्हटले जाते। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, सुएझ हा कालवा खालीलपैकी कोणत्या देशामधला तो कालवा आहे? सुएझ हा कालवा खालीलपैकी कोणत्या देशामधला तो कालवा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, सुएझ हा कालवा इजिप्त या देशामधला तो कालवा आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, हिराकुंड हे धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? हिराकुंड हे धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ते धरण आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, हिराकुंड हे धरण ओरिसा या राज्यामधलं ते धरण आहे। बघा, प्रश्न क्रमांक चौथा पहा, भारतामध्ये सर्वात पश्चिमेकडचं राज्य खालीलपैकी कोणते? बघा, भारतामधलं सर्वात पश्चिमेकडचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, गुजरात हे राज्य बघा भारतामध्ये सर्वात पश्चिमेकडचं राज्य आहे। प्रश्न क्रमांक 5 पहा, भारतामधला प्रथम अवकाश यात्री खालीलपैकी कोण आहे? बघा, भारतामधला सर्वात प्रथम अवकाश यात्री खालीलपैकी कोण आहे? बघा, रॉकेट शर्मा हा भारतामधला सर्वात प्रथम अवकाश यात्री आहे। प्रश्न क्रमांक 6 पहा, ॲल्युमिनियम खालीलपैकी कोणत्या खनिजापासून मिळवले जाते? बघा, ॲल्युमिनियम हे खालीलपैकी कशापासून मिळवले जाते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, ॲल्युमिनियम प्रामुख्याने बॉक्साईट या खनिजापासून ते मिळवले जाते। प्रश्न क्रमांक 7 पहा, राऊस सर्कोमा या विषाणूमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? बघा, राऊस सर्कोमा या विषाणूमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, राऊस सर्कोमा या विषाणूमुळे कर्करोग या ठिकाणी होऊ शकतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पाश्चरीकरण या पद्धतीमध्ये कोणता नाशवंत पदार्थ टिकवता येतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, पाश्चरीकरण या पद्धतीमध्ये बघा दूध हा नाशवंत पदार्थ टिकवता येतो। प्रश्न क्रमांक 9 पहा, खालीलपैकी कोणत्या पेशींना सैनिकी पेशी असे म्हणतात? खालीलपैकी कोणत्या पेशींना सैनिकी पेशी असे म्हटले जाते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, पांढऱ्या रक्तपेशींना बघा सैनिकी पेशी असे या ठिकाणी म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 10 पहा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकारचा कोळसा सापडतो? बघा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, बिटुमिनस या प्रकारचा बघा प्रामुख्याने कोळसा सापडतो। प्रश्न क्रमांक 11 बघा, या ठिकाणी आपल्याला खाऱ्या पाण्याचं सरोवर या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा वेंबनाड सरोवर बघा या ठिकाणी खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे। बघा, अंगणवाडी भरतीसाठी बघा आपल्याकडे या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण पुस्तक आलेलं आहे। पुस्तकाचं नाव पहा, अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी आपल्याकडे पुस्तक आलेलं आहे आणि हे पुस्तक खूप महत्त्वाचं पुस्तक आहे। बघा, एकात्मिक बाल विकास सेवा योजना व सर्व कायदे असेल, पोषण अभियान असेल, संगणक असेल, या सर्वांचे प्रश्न बघा या तांत्रिक डायरी या पुस्तकामध्ये दिलेले आहेत। बघा, आतापर्यंत झालेले सर्व प्रश्नपत्रिका समावेश या तांत्रिक डायरी या पुस्तकामध्ये केलेला आहे। बघा, लेखन व संकलन पहा, विकास चिंदाळकर सर, पवन देशपांडे सर, सचिन कुरुंदकर सर या सर्वांनी बघा लेखन आणि संकलन या ठिकाणी केलेलं आहे। बघा, एकाच पुस्तकामधून बघा संपूर्ण तांत्रिक 80 गुणाची बघा या ठिकाणी जबरदस्त या ठिकाणी तयारी होणार आहे। हे पुस्तक बघा विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं या ठिकाणी पुस्तक आहे। जर तुम्हाला या ठिकाणी पुस्तक घ्यायचं असेल तर या बघा पुस्तकाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, लिंकला क्लिक करून तुम्ही या ठिकाणी पुस्तक हे घेऊ शकता। आणि बघा, जर तुम्हाला या ठिकाणी बघा पुस्तक घ्यायचं असेल तर तुम्ही जवळच्या या ठिकाणी बुक स्टॉलवर या ठिकाणी पुस्तक या ठिकाणी अवेलेबल आहे। बघा, प्रश्न क्रमांक 12 पहा, हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी किंवा हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, बघा स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बेळगाव बघा सीमावाद प्रश्न कोणत्या दोन राज्यासंबंधीचा? सीमावाद बघा बेळगाव बघा हा सीमावाद प्रश्न आहे
खालीलपैकी कोणत्या दोन राज्यामधला तो या ठिकाणी सीमावाद प्रश्न आहे? बघा महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यामध्ये बघा बेळगाव या ठिकाणी सीमावाद हा प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 14 पहा, बँकांची बँक म्हणून कोणती बँक ओळखली जाते? बँकांची बँक म्हणून खालीलपैकी कोणती या ठिकाणी बँक ही ओळखली जाते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही बँकांची बँक म्हणून ओळखली जाते। प्रश्न क्रमांक 15 पहा, ग्राफाइट हे पुढीलपैकी कशाचं स्वरूप आहे? बघा ग्राफाइट हे पुढीलपैकी कशाचं स्वरूप आहे? बघा ग्राफाइट हे या ठिकाणी कार्बनचं या ठिकाणी स्वरूप आहे। प्रश्न क्रमांक पुढचा पहा, जय जवान जय किसान हे घोषवाक्य खालीलपैकी कोणाचं? जय जवान जय किसान हे घोषवाक्य खालीलपैकी कोणाचं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा, जय जवान जय किसान हे लाल बहादूर शास्त्री यांचे या ठिकाणी घोषवाक्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस खालीलपैकी कोणत्या भागामध्ये पडतो? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा कोकण या भागामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या गडावर झाला होता? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या गडावर झाला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील रायगडावर तो झाला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामधल्या पहिल्या महिला राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील सरोजिनी नायडू या भारतामधल्या पहिल्या महिला राज्यपाल आहेत। प्रश्न क्रमांक 20 पहा, शरीराचा तोल सांभाळण्याचं काम खालीलपैकी कोण करतो? शरीराचा तोल सांभाळण्याचं काम खालीलपैकी कोण करतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील छोटा मेंदू या ठिकाणी काम हा करीत असतो। प्रश्न क्रमांक 21 पहा, सन 1936 मध्ये भरलेल्या फैजपूर अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी? सन 1936 मध्ये ग्रामीण भागामधलं पहिलं बघा राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन फैजपूर या ठिकाणी भरले होते, तर या अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? बघा पंडित जवाहरलाल नेहरू या अधिवेशनाचे अध्यक्ष होते। मग प्रश्न क्रमांक 22 पहा, भारतामध्ये प्रकाशित झालेले पहिले वर्तमानपत्र खालीलपैकी कोणतं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील द बंगाल गॅझेट हे भारतामध्ये बघा प्रकाशित झालेलं पहिलं वर्तमानपत्र आहे। प्रश्न क्रमांक 23 पहा, जळगाव जिल्ह्यामध्ये बघा चांगदेव या ठिकाणी कोणत्या नद्यांचा संगम होतो? जळगाव जिल्ह्यामध्ये चांगदेव या ठिकाणी कोणत्या नद्यांचा संगम होतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील तापी आणि पूर्णा या दोन नद्यांचा संगम बघा जळगाव जिल्ह्यामध्ये चांगदेव या ठिकाणी होतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्राचं नाव खालीलपैकी? बघा सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्राचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील प्लेइंग इट माय वे सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नोटाबंदीची घोषणा खालीलपैकी केव्हा करण्यात आली? नोटाबंदीची घोषणा केव्हा करण्यात आली होती? बघा 8 नोव्हेंबर सन 2016 मध्ये नोटाबंदीची घोषणा करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विजेच्या बल्बमध्ये खालीलपैकी कोणत्या वायूचा वापर करतात? विजेच्या बल्बमध्ये कोणत्या वायूचा उपयोग करतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विजेच्या बल्बमध्ये बघा नायट्रोजन या वायूचा प्रामुख्याने वापर करतात। प्रश्न क्रमांक 27 पहा, नीती आयोगाची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? नीती आयोगाची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील 1 जानेवारी सन 2015 मध्ये नीती आयोगाची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जेव्हा कुटुंबाचं उत्पन्न खर्चापेक्षा जास्त असते तेव्हा त्यांना पुढीलपैकी कोणते अंदाजपत्रक? जेव्हा कुटुंबाचं बघा उत्पन्न हे खर्चापेक्षा जास्त असते त्यांना पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं अंदाजपत्रक म्हणतात? बघा त्यांना या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील शिल्केचे अंदाजपत्रक या ठिकाणी म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 29 पहा, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना कोणत्या रंगाची सिद्धापत्रिका दिली जाते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना पिवळ्या रंगाची सिद्धापत्रिका दिली जाते। प्रश्न क्रमांक 30 पहा, जळगाव जिल्ह्यामध्ये फेकरी या ठिकाणी खालीलपैकी बघा जळगाव जिल्ह्यामध्ये बघा फेकरी या ठिकाणी खालीलपैकी काय आहे? बघा या ठिकाणी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पोलीस पाटलांची नियुक्ती
खालीलपैकी कोणत्या अधिनियमाद्वारे बघा पोलीस पाटलांची नियुक्ती कोणत्या अधिनियमाद्वारे केली जाते? बघा महाराष्ट्र ग्रामविकास अधिनियम सन 1967 या अधिनियमाद्वारे पोलीस पाटलांची नियुक्ती ही केली जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महापौर आपल्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे सादर करतात? महापौर आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सादर करतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, महापौर आपल्या पदाचा राजीनामा हा विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर करतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला समानार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. बघा सिंह या ठिकाणी शब्द आहे, समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा केसरी या ठिकाणी सिंह या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द राहील. बघा प्रश्न क्रमांक 34 पहा, ठराविक दिवसांनी प्रकाशित होणारे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला बघा ठराविक दिवसांनी प्रकाशित होणारे त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा त्यांना नियतकालिक या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढे, संतोष करंडक ही ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीची? संतोष करंडक ही ट्रॉफी कोणत्या खेळासंबंधीची ट्रॉफी आहे? बघा फुटबॉल या खेळासंबंधीची ट्रॉफी आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कार्बन कर लागू करणारा पहिला देश खालीलपैकी कार्बन कर लागू करणारा पहिला देश खालीलपैकी कोणता देश आहे? बघा न्यूझीलंड देश बघा या ठिकाणी कार्बन कर लागू करणारा पहिला देश आहे. प्रश्न क्रमांक आरबीआयचे गव्हर्नर खालीलपैकी सध्या आरबीआयचे गव्हर्नर खालीलपैकी कोण आहेत? शक्तिकांत दास सध्या बघा आरबीआयचे या ठिकाणी गव्हर्नर आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या गायकाला भारतरत्न पुरस्कार प्राप्त झालेला? खालीलपैकी कोणत्या गायकाला भारतरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे? बघा पंडित भीमसेन जोशी या गायकांना भारतरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा, सन 2021 मध्ये बघा पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यांचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? बघा डॉक्टर जयंत नारळीकर या अधिवेशनाचे अध्यक्ष हे राहिले होते. प्रश्न क्रमांक 40 पहा, ग्रॅमी अवॉर्ड खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासंबंधीचा? ग्रॅमी अवॉर्ड कोणत्या क्षेत्रासंबंधीचा अवॉर्ड आहे? ग्रॅमी बघा संगीत क्षेत्र या संबंधित तो अवॉर्ड आहे. बघा वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा पोबारा करणे, बघा पोबारा करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगा. पोबारा करणे म्हणजे पळून जाणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पॉलिग्राफ यंत्र खालीलपैकी कशा संबंधीचं? बघा पॉलिग्राफ यंत्र खालीलपैकी कशा संबंधीचं यंत्र आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, खोटे बोलणे ओळखणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणते पद हे महाराष्ट्र पोलीस यांच्यामध्ये येत नाही? बघा खालीलपैकी कोणतं पद आहे जे की महाराष्ट्र पोलीस यांच्यामध्ये येत नाही? बघा लान्स नाईक हे पद महाराष्ट्र पोलीस यांच्यामध्ये येत नाही, तर लान्स नाईक हे पद सैनिकामधले या ठिकाणी पद आहे. बघा किमान या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणते? बघा किमान या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? किमान. बघा किमानचा बघा विरुद्ध अर्थी शब्द कमाल या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, टाकसाळ म्हणजेच खालीलपैकी टाकसाळ म्हणजेच खालीलपैकी काय होय? बघा नाणे बनवण्याचा कारखाना म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुलांनो सर्वजण उभे राहा या ठिकाणी वाक्य आहे, क्रियापदाच्या पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? मुलांनो सर्वजण उभे राहा. बघा या ठिकाणी आज्ञा आहे म्हणजे आज्ञार्थी वाक्य या प्रकारचं वाक्य आहे. बघा राष्ट्रीय लघु उद्योग दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? बघा राष्ट्रीय लघु उद्योग दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? बघा 30 ऑगस्ट या दिवशी बघा राष्ट्रीय लघु उद्योग दिवस साजरा करण्यात येतो. बघा आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे प्रमुख संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे प्रमुख संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, श्री रविशंकर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. आल्प्स या पर्वतरांगा कोणत्या खंडामधल्या पर्वतरांगा आहेत? आल्प्स या पर्वतरांगा कोणत्या खंडामधल्या पर्वतरांगा आहेत? बघा युरोप खंडामधल्या या ठिकाणी पर्वतरांगा आहेत. प्रश्न क्रमांक 50 बघा, कांगारू हा प्राणी कोणत्या देशामध्ये प्रामुख्याने आढळतो? बघा कांगारू हा प्राणी कोणत्या देशामध्ये प्रामुख्याने आढळतो?
बघा ऑस्ट्रेलिया देशामध्ये कांगारू हा प्राणी प्रामुख्याने आढळतो. बघा नागपूर जिल्ह्यामध्ये कोराडी खापरखेडा या ठिकाणी कोणत्या प्रकारची विद्युत निर्मिती केंद्र आहे? नागपूर जिल्ह्यामध्ये कोराडी आणि खापरखेडा या ठिकाणी कोणत्या प्रकारची विद्युत निर्मिती केंद्र आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जर तुम्हाला बघा असेच बघा अंगणवाडी मुख्य सेविका व पर्यवेक्षकासाठी बघा लागणारे अतिसंभाव्य बघा 10,000 प्रश्नाचं PDF जर कोणाला पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.